हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा. आपण बघतोय फिजिक्स या विषयाची व्हिडिओ लेक्चर सिरीज आणि आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक बघतोय. आपण पाठीमागील लेक्चरला ॲप्लिकेशन्स ऑफ द UCM म्हणजेच ॲप्लिकेशन्स ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं. त्याच्यामध्ये मग बँकिंग ऑफ रोड असेल, कोनिकल पेंड्युलम असेल किंवा वेल ऑफ डेथ असेल, ही सगळी ॲप्लिकेशन्स आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन रिलेटेड बघितली होती. आज आपण त्याच्या पुढचा पॉइंट बघूया. ओके, सो आज आपण बघणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, म्हणजे त्याला VCM असं म्हणूया आपण. ओके, सो टुडे वी विल सी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, मी त्याला ब्रॅकेटमध्ये VCM असं म्हणतो, जस्ट लक्षात राहण्यासाठी शॉर्ट फॉर्म येतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, आता ही जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे यालाच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सुद्धा म्हटलं जातं बघा. आता नॉन युनिफॉर्म का? कारण याच्यामध्ये जे स्पीड आहे किंवा जी व्हेलॉसिटी आहे किंवा मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी जी आहे ती चेंज होणार आहे पॉइंट टू पॉइंट. ओके, देअरफॉर दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण त्याच्या आधी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दोन प्रकारचे असतात. ओके, म्हणजे एक अशी की इट इज कंट्रोल्ड, जी की कंट्रोल करू शकतो, म्हणजे आपल्याला ती मोशन कंट्रोल करता येईल, दॅट इज कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, दॅट इज कंट्रोल्ड VCM. आणि दुसरी मोशन अशी आहे की इट इज नॉट कंट्रोल्ड और इट इज अंडर ग्रॅव्हिटी. ओके, सो सेकंड इज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विच इज अंडर ग्रॅव्हिटी. सो आपण जो स्टडी करणार आहे तो स्टडी सेकंड टाईपचा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जी आहे इट इज कंट्रोल्ड अंडर ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी म्हणजे काय? आपण बघतो की अर्थच्या सेंटरकडे आपण सगळेजण अट्रॅक्ट होते. ओके, सो दिस इज ड्यू टू द ग्रॅव्हिटी. ओके, सो स्मॉल जी इज द ग्रॅव्हिटी acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दॅट ग्रॅव्हिटी कन्सर्न इज हिअर इन द सेकंड टाईप, दॅट इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विच इज अंडर ग्रॅव्हिटी. ओके, सो त्याच्यामधला आपण आज पहिला पॉइंट बघूया. A point mass undergoing vertical circular motion under gravity. Okay, a point mass undergoing vertical circular motion but it is under gravity. Okay, so this is just the example of the or the condition of the vertical circular motion. Simple condition आहे, मी डायग्रामच्या मदतीने एक्सप्लेन करतो. वेट, okay, let us consider a point mass. Let us consider this is a point mass. Okay, so this is just somehow heavy object, it has some mass. Okay, so this particular mass is connected to a string. Okay, this is the string or thread, we can say that. So या string ला हे point mass connect केलेला आहे. ओके, आणि आता आपल्याला हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे व्हर्टिकल, आपण याच्या आधी हॉरिझॉन्टल बघितलं होतं किंवा आता जे बघायचं ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला याला रोटेट करायचं. ओके, सो आय विल जस्ट कन्सिडर दिस कंडिशन अँड आय विल रोटेट दिस. ओके, इमॅजिन होतंय का बघा. सो वेन आय विल रोटेट लाईक दिस. ओके, लुक ॲट दिस. ऍक्च्युली आता हे मी रोटेट करतोय, मी हे असं कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पण करू शकतो, बट कन्सिडर करा की मी थोडंसं याला थोडासा फोर्स अप्लाय करतोय. मग जेव्हा हा पॉइंट मास या पोझिशनला येईल, ओके, जेव्हा हा पॉइंट मास या पोझिशनला येईल ॲज वेल ॲज जेव्हा पॉइंट मास या पोझिशनला येईल. ओके, म्हणजे आपण दोन पोझिशन्स इमॅजिन करतो याच्यामध्ये, आणि तिसरी पण आहे. ओके, सो पहिल्यांदा दोन बघूया, त्या दोन महत्वाच्या आहेत. सो कन्सिडर करा दिस इज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, सो आपण जेव्हा हे असं फिरवत असतो, ओके, किंवा हे जे फिरतंय ड्यू टू द ग्रॅव्हिटी म्हणूया किंवा काही आपल्या फोर्समुळं, तर हे जेव्हा फिरत असतं तेव्हा आपल्याला एक असं फील होतं बघा की जेव्हा हा पॉइंट मास इथं येतो तेव्हा ही जी दोरी आहे ही थोडीशी लूज असेल.
हे आपल्याला फील होतं फिरवत असताना. आणि जेव्हा हे पॉइंट मास इथं येईल तेव्हा आपल्याला हे असं फील होईल की ही दोरी टाईट झालेली आहे. ओके, इट मीन्स व्हॉट, आणि हा जो पॉइंट मास आहे हा या पॉइंटला एकदम असा निघून जातोय, वरती येतोय, थोडासा थांबल्यासारखं आपल्याला फील होतोय. ओके, आणि पुन्हा येतोय, एकदम निघून जातोय. बघा, दोन बरोबर अपोजिट पोझिशन्स आहेत. सो दिस इज द अपर मोस्ट पोझिशन. ओके, आणि ही एक बॉटम पोझिशन म्हणूया आपण. आणि जेव्हा पॉइंट मास इथं असेल किंवा इकडं असेल, ही मिडवे पोझिशन म्हणूया. सो आपण 3 पोझिशन्स इमॅजिन करू. एक अपर मोस्ट पोझिशन किंवा टॉप पोझिशन म्हणूया. ओके, सेकंड बॉटम पोझिशन अँड थर्ड वन इज द मिड पोझिशन. मग ही घ्या किंवा इकडची घ्या, ह्या दोन्हीची कंडिशन सेम असते. ओके, सो ह्या दोन्हीपैकी आपण एक घेऊया. सो टोटल पोझिशन्स किती झाल्या? 3 पोझिशन झाल्या. एक टॉप पोझिशन, एक बॉटम पोझिशन आणि एक मिडवे पोझिशन. सो हीच जी कंडिशन आहे, लुक ॲट दिस. सो हीच कंडिशन मी आता बोर्डवरती ड्रॉ करून दाखवतो. बघा, इमॅजिन होतं का, जेव्हा दोरी वरती येते थोडंसं लूज झालेलं आहे, तो पॉइंट मास थांबतोय थोड्या वेळासाठी, अगदी मिनिमम टाइमसाठी. पण खाली जेव्हा जातोय तो एकदम असा झुपकन निघून जातोय. ओके, सो व्हेलॉसिटी त्याची जास्त आहे असं आपल्याला फील होते. सो दिस इज द कंडिशन ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अँड दिस कंडिशन वी विल कन्सिडर अंडर ग्रॅव्हिटी. ओके, सो याची मी एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. बघा, सो या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो. सो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे ऑब्व्हियसली एक सर्कल ड्रॉ करावं लागेल आपल्याला. ओके, सो या सर्कलमध्ये ही मोशन होते. आता बघूया आपण त्याच्या पोझिशन्स. इथे एक पोझिशन आहे, इथे एक पोझिशन आहे आणि इथे एक पोझिशन आहे. ओके, समजा ही पोझिशन आहे ए म्हणू याला, या पोझिशनला बी म्हणूया आणि या पोझिशनला सी म्हणूया. ही पोझिशन म्हणजे टॉप. ओके, ही पोझिशन म्हणजे बॉटम आणि ही पोझिशन म्हणजे मिडवे पोझिशन. मिड पोझिशन म्हटलं तरी चालेल, मिडवे पोझिशन. जशी ही पोझिशन आहे तशीच इथं असणार आहे. ओके, सो लेट अस कन्सिडर डी. सो व्हॉट एव्हर द अनालिसिस इज ॲट पॉइंट सी दॅट इज सिमिलर विथ पॉइंट डी. ओके, सो आता हे ए, बी आणि सी असे 3 पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत. आता बघा, पॉइंट मास आहे ह्या 4 ठिकाणी. जो छोटासा मास असलेला आपण त्या दोरीला कनेक्ट केलेला आहे ना, तो पॉइंट मास आहे. त्याला मास आहे म्हटल्यानंतर त्याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शनला कोण असणार आहे? mg. हे बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं आहे. सिमिलरली इथं सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला mg. सिमिलरली इथं सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला mg आणि सिमिलरली इथं सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला mg. दॅट इज वेट. त्या पॉइंट मासचं वेट म्हणूया. सो 4 ठिकाणी ऑब्व्हियसली ते सेमच असणार आहे. ओके, तोच पॉइंट मास आहे ना. आता हा सेंटर असेल. लेट अस कन्सिडर दिस सेंटर ओ. ओके, आता ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. आपण याच्या आधीच्या टॉपिकमध्ये म्हटलं की कुठलीही सर्क्युलर मोशन जर कंप्लीट होत असेल तर तिथे एक प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स असतो. सिम्पली. ओके, मग तो फोर्स कुणी ना कुणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला असतो. मग आता या केसमध्ये बघा, इथे ऍक्च्युली दोरी आहे नाही, दिस इज स्ट्रिंग. समजतंय? ओके, इथे एक दोरी आहे, ही ऍक्च्युली दोरी आहे आणि त्या दोरीमुळे तो पॉइंट मास गोल फिरतो ना व्हीसीएम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. मग ह्या दोरीमध्ये असणारं टेन्शन, सो टेन्शन इज वन टाइप ऑफ फोर्स. सो ह्या दोरीमध्ये असणारं टेन्शन, हे टेन्शन तिथं रिक्वायर्ड असलेला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते. ड्यू टू द टेन्शन अँड ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स द सर्क्युलर मोशन इज देअर. सिंपल. सो टेन्शन आहे प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक ठिकाणचं टेन्शन त्या दोरीमध्ये असणार आहे. बरोबर, वेगवेगळं असणार आहे. मगाशी मी म्हटलं की या ठिकाणी, बरं ठीक आहे, आधी ही दोरी ड्रॉ करू आणि हे टेन्शन आता असं असेल ना, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. मी याला काय म्हणेन? टी ए म्हणतो. फॉर एक्झाम्पल टी ए. का? कारण ते ए पोझिशनचं टेन्शन आहे ना, ए पोझिशनला असताना दोरीमध्ये असलेलं टेन्शन. जेव्हा पॉइंट मास बी ला असेल तेव्हा त्याच्यामध्ये असणारं टेन्शन कसं असेल बघा, हे असं असेल, अपोजिट असेल बघा आता याच्या. बरोबर ना? जेव्हा सी ला असेल तेव्हा टेन्शन हे असं असेल आणि जेव्हा डी ला असेल तेव्हा टेन्शन हे असं असेल. समजलं? सो हे झालंय टेन्शन्स. आता बघा, हे टेन्शन्स असल्यामुळं तिथं काय होते? सर्क्युलर मोशन कंप्लीट होते. आता यातला तुम्ही सांगू शकता की टीए, टीबी आणि टीसी मधली कंडिशन. मगाशी मी काय म्हटलं की जेव्हा दोरी वरती येते तेव्हा आपल्याला तो पॉइंट मास वरती थांबलाय थोड्या वेळासाठी असं फील होतंय ना. मग जेव्हा तो तिथं थांबलेला असेल असं फील करतोय आपण, तेव्हा त्या दोरीमध्ये
लूजनेस आला बघा, दोरी लूज झाली थोडीशी. इमॅजिन. सो दोरी जर लूज होत असेल तर तिथलं टेन्शन कसं असेल, कमीत कमी असेल. म्हणून ह्या टीएची व्हॅल्यू ऑब्विसली कमी असणार आहे. दोरी एकदम खाली येते, तो एकदम ऑब्जेक्ट असा फिरणार आहे. सो खाली जेव्हा दोरी येते तेव्हा ती दोरी टाईट झालेली आहे. सो इफ द स्ट्रिंग इज टाईट देन वी कॅन से दॅट द टेन्शन इज मॅक्सिमम. जास्त टेन्शन तयार झालं ना, सो या टीबीची व्हॅल्यू ऑब्विसली जास्त असणार आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये मिड पॉईंट आहे ना, त्यामुळे ह्या दोघांच्या मध्ये टीसीची व्हॅल्यू असणार आहे. ओके. सो टीए मिनिमम असेल किंवा 0 म्हटलं तरी चालतं. टीबी सगळ्यात जास्त, टेन्शन जास्त आहे ना, व्हेलॉसिटी जास्त आहे ह्या पॉइंटला. आणि टीसी जो असेल तो पॉइंट कसा असेल, मीडियम असेल. ओके. मिड पॉइंट आहे ना, त्यामुळे तिथलं टेन्शन थोडंसं मीडियम असेल ह्या दोघांच्या मध्ये. सो दिस इज द कंडिशन ऑफ टेन्शन. आता व्हेलॉसिटीच्या कंडिशनकडे येऊया, लिनियर व्हेलॉसिटीच्या. या ठिकाणावरनं हा पॉइंट मास एकदम निघून जातो असं आपण म्हणतोय. सो या पॉइंटची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असेल. बघा मी व्हेलॉसिटी ड्रॉ करतो, टँजेन्शियल व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी ही सगळ्यात जास्त असेल. व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी म्हणजे व्हीसी ही मीडियम असेल. आणि व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए ही कमी असेल. सिंपल. बघा आपल्याला टेन्शनच्या कंडिशन समजल्या. 3 टेन्शन्स कमी जास्त कोण हे लक्षात आलं. 3 व्हेलॉसिटीज कमी जास्त कोण हे लक्षात आलं. ओके. आता व्हेलॉसिटीवरनं तुम्ही कायनेटिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी डिफाईन करू शकता. डिफाईन म्हणजे कंडिशन सांगू शकता. ज्या ठिकाणची व्हेलॉसिटी जास्त त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी जास्त. मग कायनेटिक एनर्जी कोणाची जास्त असेल, साहजिकच जेव्हा तो पॉइंट मास बी ला असेल तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी जास्त असेल. सिंपल. कायनेटिक एनर्जी कमी कोणाची असेल, पॉइंट ए ची असेल. ओके. पोटेन्शियल एनर्जी कमी कोणाची असेल, पॉइंट बी ची असेल. पोटेन्शियल एनर्जी जास्त कोणाची असेल, पॉइंट ए ची असेल. आणि त्या दोघांच्या मधल्या व्हॅल्यूज इथं सी ची असणार आहे. याच्यावर एक लक्षात येते बघा, पॉइंट ए आणि बी हे 2 महत्वाचे पॉइंट आलेले आहेत. सी काय मिड पॉइंट आहे. ओके, नो इश्यू. पण पॉइंट ए आणि बी अपोजिट आहे सगळं. ए ची जर कायनेटिक एनर्जी कमी असेल तर ऑब्विसली पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल. बी ची जर कायनेटिक एनर्जी जास्त असेल तर ऑब्विसली पोटेन्शियल एनर्जी कमी असेल. बघा आपण कंडिशन्स बघितल्या. पहिल्यांदा ऑब्जेक्टच्या पोझिशन्स बघितल्या, 4ही पोझिशन्स ए बी सी डी. त्यातली ए बी आणि सी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर टेन्शनच्या कंडिशन्स बघितल्या, कुठलं टेन्शन जास्त कुठलं टेन्शन कमी. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी बघितली, कुठली व्हेलॉसिटी जास्त आणि कुठली व्हेलॉसिटी कमी. आता थोडंसं मॅथमॅटिकल इक्वेशन जे आहेत आपण ह्या डायग्राम समजते का व्यवस्थित. बघा काही शंका असेल तर तुम्ही मला नंतर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. सो याच्यावरून थोडंसं आपण मॅथमॅटिकल अनालिसिस जे आहे ते बघूया. ओके. चला आपण पॉइंट वाईज सुरुवात करूया. ओके. आता ही जी केस आहे, ओके, ही केस फर्स्ट म्हणूया आपण याला. केस फर्स्ट चाललेली ही स्ट्रिंगचा आहे ना. पुढच्या केसमध्ये रॉड असतो या ठिकाणी. ओके. सो दिस इज द अबाउट द स्ट्रिंग. ओके. ए पॉइंट मास इज टाईड टू द स्ट्रिंग. एक पॉइंट मास आहे तो या स्ट्रिंगला बांधलेला आहे, कनेक्ट केलेला आहे आणि ती आपण रोटेट करतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. सो केस फर्स्ट आहे स्ट्रिंग. चला सो पहिल्यांदा बघूया ऍट पॉइंट ए. सो अनालिसिस बघूया, मॅथमॅटिकल अनालिसिस थोडं पॉइंट एचं. ठीक आहे. आता पॉइंट ए ला बघा, पॉइंट ए वरती आपल्याला 2 फोर्सेस दिसत आहेत बघा. एक त्याचं वेट mg आणि दुसरा फोर्स म्हणजे काय, टीए, टेन्शन ना. आणि हे दोघ जण मिळून कोण प्रोव्हाइड करतात, तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. लक्षात येते. म्हणजे mg आणि टीए ह्या दोघांची ऍडिशनच म्हणजे काय आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करतात ते दोघ जण. ओके. सो आपण या कंडिशनवरून असं लिहू शकतो mg प्लस टीए म्हणजे mg आणि टीए दॅट इज वेट आणि ए पॉइंटला पॉइंट मास ए ला असतानाचं स्ट्रिंग मधलं टेन्शन, हे दोघ जण मिळून कोण बॅलन्स करतायत, तर सेंट्रिपिटल फोर्स mv² अपॉन r. वेर इज r? So r is distance between this point O and A, that is radius. या वर्टिकल सर्क्युलर मोशनची रेडियस म्हणजे r. m म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मास, त्या पॉइंट मास म्हटलेलं आहे ते. आणि v म्हणजे व्हेलॉसिटी, म्हणून मी याला va नाव देतो. नोटेशन चालेल. सो va इज नथिंग बट द व्हेलॉसिटी ऑफ द पॉइंट मास व्हेन इट इज ऍट पॉइंट A. टॉपला जेव्हा पॉइंट असेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असेल, a असेल. ओके. नेक्स्ट लाईन. देअरफॉर सिन्स, आता मला सांगा पॉइंट ए ला जेव्हा ऑब्जेक्ट येतो, इथे येतो बघा,
दोरी जेव्हा ए ला येते वरती आली ना, सो लूज झाली ही दोरी, इमॅजिन होतं आपल्याला लूज होती ना, सो लूज झाली याचा अर्थ टेन्शन कमी झालं. कमी झालं म्हणजे ते मी इमॅजिन करू शकतो झिरो आहे, दॅट इज लूज जर स्ट्रिंग असेल सो दिस टी ए इज नथिंग बट झिरो. मग ही जर झिरोची व्हॅल्यू मी जर इथं पुट केली तर मी इक्वेशन लिहीन देअरफॉर mg इज इक्वल टू mva स्क्वेअर अपॉन आर, mva स्क्वेअर अपॉन आर. ओके, दोन्ही साईडचा m काय होईल, कॅन्सल होईल. देअरफॉर मला va ची व्हॅल्यू किती मिळेल बघा, va स्क्वेअर इज इक्वल टू gr. देअरफॉर va इज इक्वल टू अंडर रूट gr. मला कशाचं एक्सप्रेशन मिळालं, लिनियर व्हेलॉसिटी मिळाली. कुणाची, त्या पॉइंट मासची, पण तो पॉइंट कुठं असताना, टॉप पोझिशनला असताना. सो हे एक्सप्रेशन कशा झालं बघा, दिस इज an expression of linear velocity of a point mass when it is at top position and it is मिनिमम व्हेलॉसिटी. म्हणजे हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं जेव्हा पॉइंट मास टॉप पोझिशनला असेल आणि ती जी व्हेलॉसिटी असणार आहे ती कशी असणार आहे, मिनिमम ना. मी काय म्हटलं एक्झाम्पल मध्ये, जेव्हा पॉइंट मास वरती येतं तेव्हा आपल्याला ते थांबल्यासारखं फील होतंय, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कमी झाली. सो कमी झाली म्हणजे किती कमीत कमी झाली, अंडर रूट जी आर इतकी झाली. सो जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि आर म्हणजे रेडियस. म्हणजे थोडक्यात काय तर टॉपची व्हेलॉसिटी जी असते ती डिपेंड आहे कुणावरती, जी आणि आर वरती. जी काय 9.8च आहे, पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची रेडियस कमी जास्त होऊ शकते ना, स्ट्रिंग आपण कमी जास्त घेऊ शकतो. सो स्मॉल आर वरती डिपेंड असं म्हटलं तरी चालेल, बट दिस इज द मिनिमम व्हेलॉसिटी. जेव्हा टॉपला तो पॉइंट असेल तेव्हा त्याची असलेली ही मिनिमम व्हेलॉसिटी. सो मिनिमम व्हेलॉसिटी पहिल्या पॉइंटची कशी काढायची समजली, लक्षात येत आहे. चला आता मी सेकंड पॉइंटची मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे पॉइंट बी घेऊया आपण, हा जो बॉटमचा पॉइंट आहे ह्याची व्हेलॉसिटी कशी काढायची हे सांगतो थोडक्यात. मी हे थोडंसं पुन्हा आहे तसं लिहितो बघा, हे mg आहे, ठीक आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या. सो आपल्याला आता बॉटमचा जो पॉइंट आहे बी, हा पॉइंट व्यवस्थित बघा. ह्या पॉइंटची काय काढायची आपण आता, जशी VA काढली तशी VB काढायची. ओके, मग आता याच्यासाठी मी काय करतो बघा, जेव्हा ए पॉइंट वरनं बी कडे तो ऑब्जेक्ट येतो, ओके, जेव्हा ए पॉइंट वरनं बी कडे तो ऑब्जेक्ट येतो तेव्हा तो काहीतरी एनर्जी ट्रान्सफर करतो. ओके, एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू द किंवा वन पॉइंट टू द अनदर पॉइंट, वन फॉर्म टू द अनदर फॉर्म, एनर्जी ट्रान्सफर केली जाऊ शकते. ओके, सो इथली एनर्जी ट्रान्सफर झाली या एनर्जीला. मग आपण असं म्हणूया, ह्या दोन पॉइंट मध्ये आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, बघा हे वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं तरी चालतं. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. बघा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग मी पहिल्यांदा चेंज लिहितो पोटेन्शियल एनर्जी मधला दोन्ही पॉइंटचा. ओके, सो आपल्याला माहिती आहे की दोन्ही पॉइंट मध्ये कोणाची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, तर ए पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. सो मी असं लिहितो, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. काय लिहिलं बघा, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए मायनस, कारण जी मोठी आहे ती वरती लिहितो ना, आधी लिहितो ना आपण. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी कोणाची जास्त आहे, ए ची का बी ची, तर ऑब्विसली बी ची. सो बी मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए इक्वल लिहिलं. सो दिस इज नथिंग बट द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे जेव्हा पॉइंट इथून इथपर्यंत येतो तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट झाली कायनेटिक मध्ये म्हणू शकतो आपण. नेक्स्ट, देअरफॉर आता पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए, पोटेन्शियल एनर्जी सांगायची आहे बघा. तुम्हाला एक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे का बघा, मी इथे लिहितो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh
H means height, G means gravity, M means mass. This is the formula for the potential energy. आणि kinetic energy चा फॉर्म्युला काय? 1/2 mv square. So these two formulas we are going to use in this equation. Okay? So potential energy at point A, mgh minus potential energy at point B. आता मगाशी जसं आपण टेन्शन इथलं एचं 0 म्हटलं होतं तसं आपण इथं म्हणू शकतो की या ठिकाणी जेव्हा तो ऑब्जेक्ट येतो तेव्हा तो निघून जातो एकदम फास्ट. सो फास्ट निघून जातो याचा अर्थ त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त आहे. सो इथं हा थांबत नाही अजिबात. सो थांबत नाही याचा अर्थ याच्यावरती कुठली पोटेन्शियल एनर्जी असेल का? नाही. सो देयर इज नो एनी पोटेन्शियल एनर्जी. सो वी कॅन assume that the potential energy at point B is equal to 0. Okay, so mgs minus 0 which is equal to kinetic energy at point B 1/2 mv square म्हणजेच vb square चालेल minus 1/2 mva square चालेल का? कायनेटिक एनर्जी मधला डिफरन्स लिहिला बघा आपण. ओके, आता हा 0 नाहीयेच, आता हा इमॅजिन करायचंच गरजच नाहीये त्याची. एम इथं दिसतंय, एम इथं दिसतंय, एम इथं दिसतंय, तिन्ही ठिकाणी एम दिसतंय. सो यातनं आपण एम कॉमन काढून या एमला काय करू शकतो, तो कॅन्सल करू शकतो. सो मास कॅन्सल झालं बघा. सो देअरफॉर राहिलं काय, जी एच इज इक्वल टू 1/2 मी कॉमन घेतो बघा. हे मॅथमॅटिक्स समजतंय का, मी लिहितोय डिटेलमध्ये. सो हे राहिलं व्हीबी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. सिंपल. पण आता इथं हाईट तर कुठंच आलेलं नाही, आपण हाईट घेतलीच नाही बरोबर. हाईट हा पॅरामीटरच अजून इमॅजिन केलेला नाही. सो हाईट कशी घ्यायची बघा, ऑब्जेक्ट इथं होता, इथून तो इथं आला म्हणजे ही एवढी हाईट घ्यायची. ए पासून बी पर्यंत जे काही डिस्टन्स असेल दॅट इज हाईट. जे काही डिस्प्लेसमेंट, जे काही डिस्टन्स असेल ती म्हणजे हाईट घ्यायची. सो जेव्हा ऑब्जेक्ट तिथून इथपर्यंत आला म्हणजे ही हाईट झाली ना. सो ही हाईट म्हणजे रेडियस डायमीटर इतकी झाली ना, म्हणजे हाईट इज इक्वल टू ट्वाइस ऑफ आर. सो देअरफॉर जी हाईटच्या ऐवजी मी ट्वाइस ऑफ आर घेतो, डबल आहे ना रेडियस, इज इक्वल टू 1/2 व्हीबी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. हे जर तुम्ही इकडे आलं तर काय होणार आहे, 4gr इज इक्वल टू व्हीबी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. पण व्ही ए आपण काढलंय बघा अंडर रूट जी आर. सो मी लिहितो व्हीबी स्क्वेअर मायनस जी आर. हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट निघून जाणार. सो राहिलं काय, जी आर. मी आता हा जी आर जर लेफ्ट साईडला आणला तर तो प्लस होईल ना. मग हा 4gr आहे, इकडे आला तर हा 1gr होईल आणि हा होईल व्हीबी स्क्वेअर. ओके, सो हे 4gr आणि 1gr म्हणजे 5gr. सो व्हीबी इज इक्वल टू अंडर रूट 5gr. एक्सप्रेशन समजलं का बघा. जसं व्ही ए काढलंय तसंच आपण काय केलं, व्हीबी काढलं. सो मी ह्या व्हीबी साठी लिहीन, व्हीबी इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर लिनियर किंवा एक्सप्रेशन ऑफ लिनियर वेलोसिटी ऑफ पॉइंट मास वेन ऑब्जेक्ट किंवा तो पॉइंट मास इज ॲट बॉटम पोझिशन. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट बॉटम पोझिशनला असेल तेव्हा त्याची वेलोसिटी किती, अंडर रूट 5gr. मग मला सांगा ही जी वेलोसिटी ही कशी असेल, ऑब्विसली मॅक्सिमम असेल. ही कशी होती, मिनिमम होती ही वेलोसिटी. बघा आन्सर पण जास्त आलं ना, रूट जी आर आणि रूट 5gr बरोबर. सो याच्यापेक्षा हे मोठं आहे ना साहजिकच. सो दिस इज नथिंग बट द मॅक्सिमम वेलोसिटी. बघा आपण या दोन्ही कन्सेप्ट्स मध्ये पॉइंट ए ची वेलोसिटी काढली आणि ऍट पॉइंट बी ची पण वेलोसिटी काढली. दिस इज नथिंग बट और दिस इज फॉर पॉइंट बी. आता पॉइंट सी साठी बघूया. बघा समजते का सगळ्यांनी, एकदा व्यवस्थित बघा. ऍट पॉइंट ए ची वेलोसिटी ही आणि ऍट पॉइंट बी ची वेलोसिटी ही. सो दीज आर द टू वेलोसिटीज. सो ही झाली मिनिमम, ही झाली मॅक्सिमम. आता ह्या दोघांच्या मध्ये कुठं तर वेलोसिटी कुणाची येणार आहे, सी ची येणार. ती सुद्धा सिंपल याच मेथडनी जाऊया आपण. समजलं. चला मी आता हे रफ करतो, फक्त डायग्राम तिथं शिल्लक ठेवतो. सो पॉइंट सी कन्सिडर करूया आता आपण.
सो पॉईंट सी ला म्हणजे मिड वे पोझिशन आहे ती. सो पॉईंट सी ला मिनिमम पण नसेल आणि मॅक्सिमम पण नसेल, मीडियम असेल ना दोघांच्या मध्ये. सो पुन्हा आपण इमॅजिन करूया, पॉईंट आता इथून इकडे गेला ना. सो पुन्हा म्हणूया की चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग आता या दोघांमधला चेंज आपल्याला घ्यायचा आहे कायनेटिक एनर्जीचा किंवा पोटेन्शियल एनर्जीचा. सो ऍट पॉईंट सी लिहितो मी त्यात हेडिंग. ओके, सो आपण मागाच्या सारखंच लिहूया, पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जी लिहू किंवा काही लिहिलं तरी चालतं, कायनेटिक आणि पोटेन्शियल. सो कायनेटिक लिहू. सो कायनेटिक चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी आपण लिहूया बी आणि सी मध्ये, कुणाची जास्त आहे तर बी ची जास्त आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ बी मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ सी इज इक्वल टू, आता ह्या दोघांमध्ये पोटेन्शियल कुणाची जास्त आहे, ह्याला तर पोटेन्शियल नाहीच ना, याची पोटेन्शियल 0 आहे, याची जास्त आहे. सो पोटेन्शियल फक्त कुणाची लिहूया, पोटेन्शियल सी मायनस पोटेन्शियल बी, ही काय 0च होणार आहे. देअरफॉर कायनेटिक एनर्जी बी लिहूया 1/2 mv² म्हणजेच vb² मायनस 1/2 mvc² इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी mgh. आता एच म्हणजे इथून इथं गेलाय म्हणजे हे एवढंच डिस्टन्स घ्यावं लागेल म्हणजे mgr आणि ही मायनस 0 का तर इथं पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. ओके, नेक्स्ट. देअरफॉर मागाच्या सारखंच m काय होईल, सगळीकडचा कॅन्सल होईल, इथनं मी 1/2 कॉमन घेतो. सो ब्रॅकेट मध्ये राहिलं vb² मायनस vc², चालेल, इज इक्वल टू gr. मी आता हा 2 पलीकडे घेतो. सो vb² मायनस vc² इज इक्वल टू ट्वाइस gr. चालेल, vb² मगाशी आपण काढलंय, vb काढलेलं बघा. सो vb इज इक्वल टू vb इज इक्वल टू √5gr. सो 5gr पुट करा. सो हे होणार 5gr स्क्वेअर रूट निघून जाईल मायनस vc² इज इक्वल टू ट्वाइस gr. ओके, देअरफॉर 5gr हे मी इकडे घेतो मायनस ट्वाइस gr हे पलीकडे घेतो. सो हे vc² होणार. सो देअरफॉर vc² इज इक्वल टू 5gr मधनं 2gr गेले 3gr and therefore vc is equal to √3g. So this is an expression for a point mass when it is at midway position. मिडवे पोझिशन म्हणजे जेव्हा पॉइंट मास सी या ठिकाणी असेल म्हणजे इथं असेल मिडवे पोझिशनला, तेव्हा त्याची वेलोसिटी किती असेल, √3gr इतकी असेल. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर ए पॉइंट मास व्हेन इट इज ॲट ए पॉइंट सी. बघा आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनच्या अंडर ग्रॅव्हिटी आणि स्ट्रिंग कनेक्टेड टू द किंवा पॉइंट मास कनेक्टेड टू द स्ट्रिंग या केसमध्ये 3 पॉइंट्स बघितले, एक टॉप पॉइंट, एक बॉटम पॉइंट आणि एक मिड पॉइंट. आणि ह्या तिन्ही पॉइंटची आपण काय बघितली, व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी किती असते त्याचं एक्सप्रेशन बघितलं. ओके, अजून याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत. अजून याच्यामध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन बघायचे आणि टेन्शनचा एक डिफरन्स बघायचा. सो मी हे रफ करतो आणि मग आपण ते बघूया. ओके, चला, हे समजलंय सगळ्यांना व्यवस्थित एकदा बघा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकता किंवा बघू शकता किंवा काही शंका असेल तरी पण विचारू शकता. मी आता हे रफ करतो म्हणजे आपण पुढचा पॉईंट बघूया. यामधलाच पुढचा पॉईंट डायग्राम मी ठेवतोय, बाकी सगळं रफ करतो. चला, आता मी इथं तिन्ही इक्वेशन्स लिहून ठेवतो बाजूला. आपण VA किती काढलं, √gr. VB किती काढलं, √5gr. आणि VC किती काढलं, √3gr. आपण हे 3 इक्वेशन्स फाइंड केली पॉइंट A, B आणि C या ठिकाणची. आता बघूया की आपण
टोटल एनर्जी बघूया आता. टोटल एनर्जी ऍट टॉपमोस्ट पॉइंट म्हणजेच कुठला ए पॉइंट, तसंच बी आणि तसंच सी साठी बघूया. ओके, सो टोटल एनर्जी आपल्याला फाइंड करायची. आता टोटल एनर्जी म्हणजे काय? एनर्जी दोन प्रकारची इथं आहेत, एक पोटेन्शियल एनर्जी आणि एक कायनेटिक एनर्जी, आणि दोघांची आपण ऍडिशन केली म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? टोटल एनर्जी मिळणार आहे. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सो टोटल एनर्जी कुठल्या पॉइंट साठी बघतोय पण आपण? ए पॉइंट साठी. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए इज प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू, पोटेन्शियल एनर्जी बघितली बघा मागाशी, 2 mgh ना, mgh प्लस 1/2 mva². पण h च्या ऐवजी आपण किती घेतो? ट्वाइस r प्लस 1/2 mva². आता va² ची व्हॅल्यू टाकूया. va² म्हणजे gr. सो हे ट्वाइस mgr आणि प्लस हे 1/2 mgr. आता हे एलसीएम घेऊन आपण 4 mgr प्लस mgr अपॉन 2. सो 4 प्लस 1 mgr म्हणजेच 5 mgr अपॉन 2. हेच असं लिहिलं तरी चालेल, 5/2 mgr. सो दिस इज नथिंग बट द टोटल एनर्जी ऍट पॉइंट. लक्षात येते? बघा आपण फॉर्म्युला कसा डिराइव्ह केला. सिंपल दोन एनर्जीची ऍडिशन केली, पोटेन्शियलची आणि कायनेटिकची. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 5/2 mgr. मी इथं लिहून ठेवतो व्हॅल्यू त्याची. सो टोटल एनर्जी आपल्याला मिळालेली आहे, सॉरी इथंच लिहितो. टोटल एनर्जी ए ची मिळाली, किती मिळाली? 5/2 mgr मिळाली. चालेल का? चला आता पुढची बघूया, टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी बघूया. बी म्हणजे कुठला? बॉटमचा पॉइंट. चला पुन्हा टोटल एनर्जी बॉटमचा पॉइंट बी इज इक्वल टू दोन्ही एनर्जीची ऍडिशन. समजतंय का? बघा दोन्ही एनर्जीची ऍडिशन. पण पोटेन्शियल एनर्जी तर आपण 0 आहे म्हणतोय, राहिली फक्त कुठली? कायनेटिक एनर्जी. सो 1/2 m. आता VB म्हणजेच किती? 5gr. झालं का? सो 5/2 mgr. सो दिस इज नथिंग बट द टोटल एनर्जी ऍट बी. इथे लिहितो बघा मी. सो टोटल एनर्जी ऍट बी इज इक्वल टू 5/2 mgr. चालेल? नेक्स्ट समजलं हे? रब करतो लगेच, सोपा आहे हा पॉइंट. आता सी बघूया. सी म्हणजे कुठला पॉइंट? मिडवे पॉइंट सी. चला पुन्हा सी ला लिहा. टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी. मग पोटेन्शियल एनर्जी किती घेतली होती? mgh 1/2 mv² म्हणजेच vc². पण mgh च्या ऐवजी r 1/2 mvc² इज इक्वल टू mgr प्लस 1/2 mvc² म्हणजेच किती? 3gr. ओके, सो पुन्हा एलसीएम ट्वाइस mgr प्लस 3 mgr अपॉन 2 म्हणजेच 5/2 mgr. सो दिस इज नथिंग बट द टोटल एनर्जी ऍट पॉइंट. समजलं का? थोडंसं मी फास्ट घेतलं. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी इज इक्वल टू 5/2 mgr. चेक करा. बघा आपण किती एक्सप्रेशन्स काढले. हे पहिलं काढलं, हे दुसरं काढलं, हे तिसरं काढलं आणि पुन्हा हे 3 काढले. सो आपल्याला तिन्ही पॉईंटची आता कुठली एनर्जी मिळाली? टोटल एनर्जी मिळालेली आहे. ओके, पुन्हा हे मी रब करतो. हा झाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला अजून आपला दुसरा पॉइंट एनर्जीचा झाला. ठीक आहे, मी कन्क्लुजन एकदम करतो सगळ्यांचं. इथं लक्षात आलंय तुमच्या आता तिन्ही ठिकाणची टोटल एनर्जी कशी झाली? सेम आहे बघा, कॉन्स्टंट आहे 5/2 mgr. ओके, आता आपण थोडासा टेन्शन मधला डिफरन्स बघूया. मेन हे दोन टेन्शन्स आहेत, टेन्शन ऍट पॉइंट ए आणि टेन्शन ऍट पॉइंट बी. हे दोन ठिकाणचं टेन्शन जरा बघूया आपण. चला, डिफरन्स इन टेन्शन. डिफरन्स
इन टेन्शन्स ॲट ए अँड बी. कुणाचं टेन्शन जास्त आहे? बीचं जास्त आहे. म्हणजे टी बी हा कसा आहे? टी ए पेक्षा 0 ना. हा टी ए जवळपास 0 इमॅजिन केला जातो. ओके, समथिंग व्हॅल्यू त्याची आहे, पण आपण इमॅजिन 0 केला होता मगाशी. म्हणजे हा मिनिमम आहे लक्षात ठेवा, आणि टीबी हा मॅक्सिमम आहे. ओके, आता ह्या दोघांमधला डिफरन्स बघूया. दोघांमधला डिफरन्स म्हणजे टीबी मायनस टी इज इक्वल टू व्हॉट. ओके, त्याच्यासाठी टीबी आणि टी एची व्हॅल्यू आपण लिहून घेऊया. सो पहिले इक्वेशन मी काय लिहितो? जेव्हा ऑब्जेक्ट इथं असेल तेव्हा एमजी आणि टीए, एमजी आणि टीए हे दोघ जण काय करतायत? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. इक्वेशन नंबर 1. आता पॉईंट बी ला आला. पॉईंट बी ला आला तर बघा इथं टेन्शन वाढलं ना, ही स्ट्रिंग टाईट झाली. सो टीबी हा एमजी पेक्षा मोठा झाला. सो आणि अपोजिट पण दिसत आहेत ना. सो टीबी मायनस एमजी इज इक्वल टू तिथला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन 1 वरनं मी टी ए ची व्हॅल्यू लिहितो. देअरफॉर टी ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस हा एमजी पलीकडे गेला ना, मायनस एमजी. इक्वेशन 2 वरनं मी टीबी ची व्हॅल्यू लिहितो. सो टीबी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर हा पलीकडे गेला प्लस. बघा पुन्हा इक्वेशन्स आपल्याला 3 आणि 4 मिळाले. टी ए टीबी काढून घेतलं ना, का तर त्यांचा डिफरन्स बघायचा आहे म्हणून. चला मग डिफरन्स घ्या. देअरफॉर डिफरन्स टीबी मायनस टी ए. टीबीच का घेतला? आधी मोठा आहे म्हणून आधी घेतला ना. टीबी मायनस टी ए. टीबी किती आहे? एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एमजी मायनस एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एमजी. ओके, सो इज इक्वल टू बघा एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. हे मी इकडे घेतो. आता हे प्लस एमजी, हे मायनस मायनस पुन्हा प्लस एमजी. सो 2 वेळा एमजी ना, म्हणजे ट्वाइस एमजी. चालेल. नेक्स्ट मी एम अपॉन आर यातनं कॉमन घेतो. बघा आतमध्ये राहिलं काय? व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर राहिला. चालेल. आणि प्लस हे कोण आहे? ट्वाइस एमजी. आता व्ही बी आणि व्ही एच्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत. व्ही बी स्क्वेअर म्हणजेच रूटमध्ये 5GR आणि व्ही ए म्हणजेच रूटमध्ये GR. म्हणजे व्ही बी स्क्वेअर आला 5GR आणि हा आला GR. तर ह्या दोघांची जर वजाबाकी आपण या पॉईंट्सवरनं, या इक्वेशन्सवरनं केली तर किती मिळणार बघा? हे एम अपॉन आर. सो व्ही बी म्हणजे 5GR. 5GR मधनं 1GR गेला, राहिले किती? 4GR आणि प्लस हे ट्वाइस एमजी. लक्षात येते? सो नेक्स्ट आपण थोडस मी रब करतो इथं. ठीक आहे, काय हरकत नाही. हा आर आणि हा आर कॅन्सल होईल. सो राहिले 4mg बघा आणि प्लस ट्वाइस mg. सो किती? 6mg. सो दिस इज आवर आन्सर. सो TB minus TA is equal to 6mg. So this is nothing but the difference in tensions when point mass is at B and A. बघा आपण काय काय बघितलं. So this is nothing but the vertical circular motion controlled by the gravity. आणि स्टडी केस कुठली? आपली स्ट्रिंगची स्टडी केस आहे. याच्यामध्ये पुढे रॉडची आहे पण ही इम्पॉर्टंट आहे स्टडी केस स्ट्रिंगची. सो याच्यामध्ये आपण टोटल 7 पॉइंट्स बघितले, म्हणजे 7 सब पॉइंट्स म्हणून आपण पहिल्यांदा फाइंड केलं ए ची व्हेलॉसिटी जी की सगळ्यात कमी असते, बी ची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते, सी ची व्हेलॉसिटी मिडवे असते, तिन्ही पॉइंटची एनर्जीज. हा आता हे कन्क्लुजन करूया आपण. हे व्हेलॉसिटीज तर कन्क्लुजन समजलं कुठली जास्त कुठली कमी. ह्या तिन्ही पॉइंटचं कन्क्लुजन काय बघा, तिन्ही ठिकाणची टोटल एनर्जी सेम आहे. आन्सर कळते. आणि हा झाला 2 मेन पॉइंट्स मधला टेन्शनचा डिफरन्स 6mg. याच्यावरती थोडंसं एक प्रॅक्टिकल येऊया. टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए, टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी आणि टोटल एनर्जी ॲट पॉइंट सी कशी दिसते? सेम दिसते. ओके, याचा अर्थ बघा इथली टोटल एनर्जी, इथली टोटल एनर्जी आणि इथली टोटल एनर्जी कशी असणार आहे? सेम असणार आहे तिन्ही पॉइंटची. म्हणजे काय असतं, इथं कुठली एनर्जी जास्त आहे?
पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे आणि कायनेटिक एनर्जी कशी आहे, कमी. इथं कुठली एनर्जी जास्त आहे, कायनेटिक एनर्जी जास्त आहे. पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, कमी आहे. आणि इथं दोन्ही मीडियम आहेत, मीडियम मीडियम असं म्हणूया ना. म्हणजे उदाहरणार्थ जर टोटल एनर्जी 10 असेल, 10 जूल मी म्हणेन, ओके. तर 10 जूल जर टोटल एनर्जी असेल तर या पॉइंट ए ला 9 जूल पोटेन्शियल एनर्जी असेल आणि 1 जूल कायनेटिक एनर्जी असेल. दोघांची ऍडिशन 10 जूल. या पॉइंटला 9 जूल कायनेटिक एनर्जी असेल, 1 जूल पोटेन्शियल एनर्जी असेल. आणि या पॉइंटला 5 जूल कायनेटिक असेल, 5 जूल पोटेन्शियल असेल. दोन्ही मिळून किती झाली, 10 झाली. बघा लक्षात येते का, ए बी आणि सी चे एक सिंपल एक्झाम्पल. पण तिन्ही ठिकाणची जर टोटल एनर्जी फाइंड केली तर ती मात्र कशी आहे, कॉन्स्टंट आहे. लक्षात आलं. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज वर्टिकल सर्क्युलर मोशन और इट इज नथिंग बट द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात आलं, समजलं हे सगळं व्यवस्थित. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, डेफिनेटली कळेल. काही शंका असेल तर नक्की विचारा, तुम्हाला या सगळ्या पॉइंट्स मधल्या शंकांचं निरसन केलं जाईल. सो आज आपण थांबूया. हा वर्टिकल सर्क्युलर मोशन थोडासा लेंदी पॉइंट होता, व्यवस्थित तो लिहून घेऊ शकता. स्टेप बाय स्टेप अभ्यास करा, नक्कीच समजून जाईल. ओके. सो दिस इज अगेन वन पार्ट ऑफ रोटेशनल डायनामिक्स, दॅट इज वर्टिकल सर्क्युलर मोशन. याच्या पुढचा पॉइंट घेऊन आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. स्टे ट्यून विथ आवर यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच.